सुरुवात होईल। सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या खुर्चीवरती या पदावरती विराजमान होणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाते हे सुद्धा पाहावं लागेल। गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली। गटनेतेपदी निवड होण्यापूर्वी त्यांनी सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आणि त्यानंतर गटनेतेपदी त्यांची निवड झाली। एक प्रस्ताव देण्यात आला, त्याला अनुमोदन देण्यात आलं। राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते। सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ हे सगळे नेते उपस्थित होते आणि या सगळ्या नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एकच गोष्ट सातत्याने अधोरेखित केली, ती म्हणजे आजची बैठक, आजची प्रक्रिया ही केवळ गटनेता निवडीची प्रक्रिया आहे, संविधानिक प्रक्रिया आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आहे आणि त्या संदर्भात बैठक झाली, त्या संदर्भात चर्चा झाली, इतर कोणत्याही विषयांवर चर्चा झाली नाही हे सातत्याने या सगळ्या नेत्यांनी अधोरेखित केलेलं आहे, सांगितलेलं आहे। त्यामुळे विलीनीकरणासंदर्भात किंवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार या सगळ्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं या नेत्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे। सध्या आपण अपडेट्स पाहतोय, मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आलेलं आहे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाकडून आणि त्यानंतर आता हे पत्र लोकभवनाकडे रवाना झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी लोकभवनाकडे हे पत्र दिलेलं आहे आणि त्यानंतर आता पुढच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। 5 वाजता शपथविधीला सुरुवात होईल आणि त्यानंतर अगदी साध्या पद्धतीने कोणताही तामझाम न करता अत्यंत साध्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। या सगळ्या अपडेटकडे आपलं लक्ष असेल। पुढचे अपडेट्स माझा सहकारी अमोल सोबत। धन्यवाद प्रज्ञा। सध्या 5 वाजता आता शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे आणि साधारण 1 तासानंतर आता सगळ्यांच्या नजरा या शपथविधी सोहळ्याकडे असतील।